UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शरण येण्याच्या आधी वाल्मिक कराड उज्जैनसह कर्नाटक आणि गोव्यामध्ये लपला। स्वतःच्या गाडीने सर्व ठिकाणी फिरल्याची माहिती। सीआयडी चौकशीत महत्त्वाची बाब समोर। वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणामध्ये 14 दिवसांची सीआयडी कोठडी। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन सीआयडी अधिकाऱ्यांचा दावा, तर हत्येचा आरोप राजकीय द्वेषापोटी झाल्याचा कराडच्या वकिलांचा युक्तिवाद। बीडमधील हत्या प्रकरणात वाल्मिक कराडनंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर। केजमध्ये घुलेच्या टाकळी गावात सीआयडीचा तपास। आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी सुरू। वाल्मिक कराड आणि इतर आरोपींची बँक खाती गोठवल्यानंतर तपशील माहिती सीआयडीने मागवली। कराडची बँक खाती परळी आणि आसपासच्या परिसरात। मसाजोगमधील ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन मागे। आरोपींना लवकर अटक करण्याचं पोलिसांचं आश्वासन। वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करण्याची मागणी। मसाजोगच्या गावकऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा। बीड हत्या प्रकरणामधला एकही आरोपी सुटणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी रंग दिला गेला। वाल्मिक कुठे लपला हे पोलिसांना माहिती नव्हतं याचं आश्चर्य। प्रकाश आंबेडकर यांची टीका। एखाद्या कार्यकर्त्याने किंवा मित्राने गुन्हा केला तर त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो। कुणी काही म्हणो, धनंजय मुंडेंचा बीड हत्याकांडाशी संबंध नसावा। दत्तात्रय भरणे यांच्याकडून भूमिका स्पष्ट। गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नव्या हेलिपॅडचं उद्घाटन, तर अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवेचा शुभारंभ। 11 नक्षलवादी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण करतायत। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यामुळे लढाईत खरी मजा। मराठा द्वेष नसेल तर फडणवीसांनी आरक्षण द्यावं, अन्यथा राज्यात फिरू देणार नाही। जरांगेंचा पुन्हा एकदा इशारा। जळगावातील पाळधी गावात 2 गटांमध्ये राडा, संचारबंदी लागू। मंत्री गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्यामुळे वाद। नियंत्रण पथकासह पोलिसांचा ताफा तैनात। जळगावच्या पाळधीमधील संचारबंदी तासभरासाठी शिथिल। नागरिकांना दैनंदिन कामकाज करण्यासाठी संचारबंदी शिथिल। काल 2 गटांमधील राड्यादरम्यान जाळपोळ आणि तोडफोडीची घटना। राजन साळवी ठाकरे गटाला रामराम ठोकण्याच्या तयारीत। निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची भावना। कुटुंबियांमागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागण्याची ही चिंता, सूत्रांची माहिती। शपथविधीच्या 17 दिवसानंतरही महायुतीच्या 9 मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही। 6 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही अशी माहिती। अजित पवार आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र यावं। पवार कुटुंब गुण्या गोविंदानं नांदावं। अजित पवारांच्या आई आशा पवार यांचं विठुरायाकडे साकडं। हनुमानाप्रमाणे माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील। शरद पवारांकडे जाणार, आमच्यासारख्या खूप जणांना अडचणी आल्यात असं म्हणत लोटांगण घालणार जिरवळ यांची माहिती। निवडणुकानंतर मराठी माणसाच्या विरोधात दंडेलशाही। महिला अत्याचारामध्ये वाढ। महिलांबाबतच्या तक्रारींसाठी संपर्क कक्ष सुरू करा। राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। नवीन वर्षात उद्धव ठाकरेंचं मिशन बीएमसी। 7 जानेवारी ते 9 जानेवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका होणार। बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष। सुप्रीम कोर्टामध्ये 22 जानेवारीला सुनावणी। यावर्षी निकाल लागण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करणार। 207व्या शौर्य दिनाच्या निमित्तानं विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी कोरेगाव भीमामध्ये। विजयस्तंभ परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। 5000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त। म्हाडा नव्या वर्षामध्ये 2.5 ते 3,000 घरांची लॉटरी काढणार। अत्यल्प आणि अल्प गटासाठी अधिकाधिक घरं राखीव ठेवण्याचा प्रयत्न। कल्याण डोंबिवलीमध्ये उद्या 18 तास पाणी पुरवठा बंद। जलशुद्धीकरण केंद्रामध्ये विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती करण्यात येईल। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।